तर गाईज उद्या आपल्याला इडली बनवायची आहे, त्यासाठी मी आजच तयारी करून ठेवते. इथं मी 2 तांबे तांदूळ घेतले. तसं खूप जण रेशनचे तांदूळ घेतात, पण आम्ही घरचे घेतलेत, आमच्याकडे रेशनचे नव्हते म्हणून. आणि ही उडीद डाळ आहे, ही भिजत टाकल्यावर याची साल्ट निघून जातील तशी घ्यायची नाही, साल्टासकट. उडीद डाळ कमीच घ्यायची, जेवढे तांदूळ घेऊ ना त्याच्यापेक्षा कमी घ्यायची उडीद डाळ. मी इथे 1च वाटी घेतली आणि 2 तांबे तांदूळ घेतले. आता हे मी 2-3 टाईम धुवल आणि मग भिजत ठेवल. ते इथं मी आता 2-3 टाईम धुवून घेते तांदूळ. एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ही डाळ पण धुवून घ्यायची 2-3 टाईम नंतर करून, मग दोन्ही पण भिजत टाकायचं. भिजत टाकल्यावर त्याचे साल निघून जाते. आता हे 2-3 टाईम धुवून घेतले, आता भिजत टाकलेत. आता संध्याकाळपर्यंत भिजत ठेवू. आता हे झाकण मारून भिजत ठेवायचे. तांदूळ आणि डाळ मस्त भिजली आहे. आता आपण वॉश करू एकदा आणि मिक्सरला लावून घेऊ. इथं मी घेतले दोन्ही पण वॉश करून आणि डाळीचे साल पण काढले. आता आपण मिक्सरला लावूयात. आता आपण पहिले डाळ बारीक करून घेऊ, त्यानंतर तांदूळ बारीक करू. थोडंसं पाणी टाकू आपण ह्याच्यात. पाणी टाकले मी याच्यात थोडंसं. आता परत एकदा. आता डाळ बारीक करून झाली. आता आपण तांदूळ लावूयात मिक्सरला. तांदूळ जास्त आहेत म्हणून आपण 2 पार्टमध्ये मिक्सरला लावूयात. सो फायनली रेडी आहे आपलं इडलीचं बॅटर. आता आपण त्याला फर्मेंट करत ठेवू. आम्ही रात्रभर फर्मेंट करत ठेवणार आहे. जितकं जास्त फर्मेंट कराल तितकं जास्त चांगलं. सो बनवूयात उद्या इडली. छान फर्मेंट झाले. आता आपण करूयात इडली. आता मी भांड्याला तेल वगैरे लावून त्याच्यात इडलीचं जे बॅटर होतं ते भरले आणि आता हे 15 ते 20 मिनिटासाठी वाफेवर ठेवून द्यायचं. तर फायनली आपल्या मऊ मलमलीत इडल्या रेडी आहेत. फायनली रेडी आहे आपली इडली.